पोळ्या शिल्लक राहिल्या असतील तर काकडी, कांदा, टमाटा बारीक कापून घ्या. 3 अंडी घ्या आणि थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट टाकून मीठ टाकून छान अशी भाजी तयार करून घ्या. पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस एकत्र करून एका वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर मेयोनीज आणि चीज आपण नंतर वापरूया. काकडी, टोमॅटो, कांदा एकत्र करून त्यावर मीठ टाकून त्याचं पाणी पिळून घ्या आणि शिल्लक राहिलेली पोळी घ्या. त्यावरती हा मिक्स केलेला सॉस लावा आणि भाजी टाका. अंड्याची वरून भाजी टाकून घ्या. त्यानंतर काकडी, टोमॅटो, कांद्याचं मिश्रण टाका. वरून चीज भरपूर असं किसून घ्या. त्यानंतर त्यावर मेयोनीज टाका आणि थोडंसं बटर टाकून पोळी फोल्ड करून घ्या आणि तवा गरम करून क्रिस्पी अशी शेकून घ्या. पोळीला दोन्ही बाजूने बटर किंवा तूप लावून कमी गॅसवर क्रिस्पी असं शेकून घ्या. तुम्ही शिळ्या पोळीचा किंवा ताज्या पोळीचाही उपयोग करू शकता. छान असे सँडविच पोळीचे तयार होतात.